Hello everyone. So I'm back with another mini vlog after long time. बऱ्याच दिवसानंतर आज कुठे मूड झालं एक मिनी व्लॉग पोस्ट करायचं. तर हा व्हिडिओ आहे 24 जानेवारीचा, ज्या दिवशी मी आणि माझी फॅमिली एका खास पूजेसाठी बाहेर निघालो होतो. म्युझिक आणि फूड एन्जॉय करत करत आम्ही पोहोचलो आमच्या मेन डेस्टिनेशनला, म्हणजेच कोटेश्वर टेम्पल येथे. तर आजच्या या पूजेचं विशेष म्हणजे माझी फॅमिली ॲस्ट्रॉलॉजी आणि जन्मकुंडली यावर बिलीव्ह करतात. ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे कुंडलीमध्ये कालसर्प दोष असल्यामुळे माझी आणि माझ्या भावाची पूजा सांगितलेली होती. तर या कालसर्प दोषाच्या शांतीसाठी म्हणून आम्ही कोटेश्वर येथे आलेलो होतो. सांगितलेले रिच्युअल्स फॉलो करण्यासाठी सगळ्यात पहिली मला नदीवर जावं लागलं. नदीवरून पाणी आणल्यानंतर व्हाईट कपड्यांमध्ये ही पूजा होणार होती. तर व्हाईट कपड्यांमध्ये सगळ्यात पहिले आम्ही चेंज केलं आणि इथे माझ्या भावाला माझ्या पप्पाने खूप फनी वेमध्ये धोती घालून दिलेली होती. तर आम्ही ब्राह्मणाकडे जाऊन ती धोती आधी व्यवस्थित करून घेतली आणि त्यानंतर पूजेला सुरुवात केली. तर पूजा सुरू करताना स्टार्टिंगला ब्राह्मणाने आम्हाला महादेवाच्या मंदिरात जायला लावलं. महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथल्या शिवलिंगाची पूजा करून आणि तिथल्या सर्व मूर्तींचे दर्शन घेऊन आणि तिथे अक्षदा फूल सगळं वाहून त्यानंतर परत येऊन आम्ही कालसर्पाच्या पूजेला सुरुवात करणार होतो. तर मंदिरात प्रवेश केल्यानंतर मम्मी मला क्रमाक्रमाने कशा प्रकारे पूजा करायची आणि काय काय करायचं ते समजावून सांगत होती. तर मी म्हटल्याप्रमाणे मी तिथे जाऊन पूजा केली आणि त्यानंतर माझ्या भावाने सुद्धा तेच फॉलो केलं. सकाळी निघताना मी खूप जास्त चिडचिड करत होती. थोडंसं माझं मम्मीसोबत भांडण सुद्धा झालं होतं आणि माझ्या भावाच्या काही गोष्टी सुद्धा मला खूप इरिटेट होतात. तर ह्या सगळ्या चिडचिडमध्ये त्यानंतर इथे आल्यावर ही पूजा म्हणजे एक थेरपीच होती माझ्यासाठी. तर तिथल्या शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर आम्ही नंदीच्या कानामध्ये आपापल्या विशेष शेअर केल्या. असं म्हटलं जाते की नंदीच्या कानामध्ये सांगितलेल्या गोष्टी डायरेक्ट महादेवापर्यंत पोहोचतात आणि त्या इच्छा आपल्या सगळ्या महादेव पूर्ण करतो. तर अशा या बिलीफमध्ये आम्ही हे सगळं करत होतो आणि त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन तिथे ज्याही मूर्ती होत्या त्या सगळ्यांचे आम्ही दर्शन घेतले आणि मग त्यानंतर आम्ही सगळे परत ब्राह्मणाकडे आमच्या पूजा कंटिन्यू करण्यासाठी निघालो. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही नव्याने ऑब्झर्व केलेलंच असेल दॅट बाय गॉड्स ब्लेसिंग माझ्या लाईफमध्ये एका नवीन पर्सनची एका खूप खास पर्सनची एंट्री झालेली आहे आणि आय एम व्हेरी थँकफुल टू गॉड फॉर हिम. तर अशा प्रकारे उरलेला व्हिडिओ आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये कंटिन्यू करू.